लोकलची वाहतूक हळूहळू पूर्वपदावरती यायला सुरुवात झालेली आहे। लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत आणि त्यामुळे कुर्ला स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे। संपूर्ण दिवसभरामध्ये 84 हून अधिक लोकल रद्द झाल्या। काल एका मोटरमनचा मृत्यू झाला आणि त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला। ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली आणि ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला। मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भीतीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियनचं आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतायत। अक्षय, खरं तर मुंबईची लाईफलाईन आज पुन्हा एकदा खोळंबली आणि त्याचं कारणही आता समोर येत असल्याचं दिसतंय। तर मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांवरती अजूनही गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय। काय परिस्थिती आहे या क्षणाला अक्षय? विशाल, अजूनही तीच परिस्थिती दिसून येते आणि याचं कारण म्हणजे लोकल चालवण्यासाठी मोटरमन उपलब्ध नाहीयेत आणि हाच खूप मोठा इश्यू जो आहे तो मध्य रेल्वे समोर आहे की मोटरमन आणायचे कुठून। याचं कारण जसं की आपण सांगितलं, एका मोटरमनचा काल मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर त्या मोटरमनच्या मृत्यूच्या अंत्यसंस्कारासाठी आज अनेक मोटरमन्स जे आहेत ते संध्याकाळी गेले होते। जी 12ची वेळ होती ती वेळ ही 5 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सगळे मोटरमन होते आणि बहुतांश मोटरमन होते। त्याच्यामुळे लोकल चालवण्यासाठी गाड्या मोटरमन्स उपलब्ध नव्हत्या आणि म्हणून मुंबईचं आजचं जे वेळापत्रक आहे मध्य रेल्वेचे पूर्णतः कोलमडलं। त्यामध्ये 147 लोकल आज दिवसभरात या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत आणि हा खूप मोठा फटका आहे। ज्यावेळी प्रचंड पाऊस पडतो त्यावेळी दिवसभरात जेवढ्या लोकल कॅन्सल होतात तेवढा हा आकडा आहे। त्याच्यामुळे हा किती मोठा फटका असेल तो आपल्याला लक्षात येतो आणि याच्यामुळे साहजिक आहे प्रवाशांना जरी शनिवार असला तरी किंवा बाहेर फिरायला जाणारे अनेक प्रवासी असतात ज्यांना आजच्या दिवसाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे सीएसएमटी वरून निघणारे लोकल लेट आहेत आणि त्याचा फटका दादर, कुर्ला, घाटकोपर, इव्हन ठाणे आणि कल्याण डोंबिवली सारख्या स्थानकांवर असलेल्या प्रवाशांना देखील बसतोय आणि उद्यापर्यंत ही वाहतूक जी आहे किंवा मोटरमन्सचं हे जे अडमुठेपणाचं धोरण आहे ते मागे जर त्यांनी घेतलं नाही तर उद्या देखील अशाच प्रकारचा फटका हा प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। विशाल, निश्चितच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दृश्यांमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांवरती, मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवरती अजूनही अनेकांचा खोळंबा झालेला आहे। घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मात्र आजच्या या घटनेचा मोठा फटका बसलाय। वेळापत्रकही कोलमडलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।